जसं की मी 5 तारखेपासून उपोषणावर बसणार होती. तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्ही बसू नका. धनंजय मुंडेच्या 2 दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या. पण राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उद्याच्याला अधिवेशनच्या अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्या समोर. 100% जाहीर करणार आणि गरज पण आहे. जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे, मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आलेला आहे CBI आणि SIT चौकशी जे झालेली आहे त्याच्यामध्ये SIT आणि CBIच्या मी खूप खूप मनापासून आभार मानते. देवेंद्र भाऊचा आभार मानते. पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते, जे खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चौकशी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आखिर सत्याची विजय झाली. वाल्मिक कराड ये पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और VIP ट्रीटमेंट मिळू नये आणि त्यांना वाचवण्याची जे प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायला पाहिजे. जर राजीनामा नाही झाला तर आपली काय भूमिका आहे? मी सतत राजीनामा मागत राहणार. देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार. माझ्याकडे जे पुरावे आहे त्यांनी मला टाईम दिला नाही आतापर्यंत. आता पण टाईम दिला नाही आणि जरी नाही दिला त्यांनी राजीनामा, तुम्ही स्वतः उपोषणवर बसणार आहे आणि मीडियाच्या समोर मीडियाची आवाज जसे आज मीडियाने मुद्दा जसे जनताने मुद्दा धरलेला आहे, मीडियाच्या माध्यमातून जनताच्या समोर जाणार आहे आणि जनतेसमोर मी एकजुटीने प्रार्थना करणार आहे की हे मुद्दा तुम्ही पण धरा की जे भ्रष्टाचारी लोक आहे, भ्रष्ट वृत्तीचे लोकांना आपल्याला खतम करायचं आहे. हे वृत्ती संपवायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी जनताला पुढे करणार आहे मी आणि जनताला आवाहन करणार आहे की उपोषणामध्ये तुम्ही मला सहभागी व्हा. उद्या विधानसभा सत्र सुरू होणार. विधानसभा सत्र सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये माझी एकच भूमिका असेल, एक समाजसेविका म्हणून, की जे आज समाजमध्ये जे महिलांना जेलमध्ये डालण्याच्या, महिलांवर हात उचलण्याच्या आणि तुम्ही बघू शकता 2-2 वर्षाची मुलीसोबत जे बलात्कार, अत्याचार, खंडणी, लोकांची जमीन हिसकून घेण्याचं काम जरी हे मंत्री लोक करतील तो जनता कुठे जाणार? कुणाला न्याय भेटणार? जरी रक्षक की भक्षक झाले तो कुठे लोकांना न्याय मिळणार? आणि आता जे एक और मंत्री आहे, काय नाव आहे त्यांचे, माणिकराव कोकाटेजी, त्यांचा पण निकाल आलेला आहे कोर्टाने. न्यायाधीश पुढे काय नाही असतो, न्यायालय जे आहे, न्याय मंदिर आहे, त्याचा जरी निकाल आलेला आहे आणि त्याची मान न राखता जरी अजित दादा त्यांचा राजीनामा पण नाही घेतात तर ते खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही न्यायालय पुढे जातात, तुम्ही न्यायालयापेक्षा मोठा आहात आणि जनताची जे आहे तुम्हाला काय गरज नाही. असे भ्रष्ट लोकांना, कल्परेट लोकांना, एक दोषी लोकांना जरी तुम्ही सत्तामध्ये ठेवतात तो तुमचे पक्षाची जे भूमिका आहे लोकांचे समोर येतील आणि पुढे लोक येणारी नगरपालिकामध्ये तुम्हाला न्याय करून देणार, मला असं वाटतं. हां, 2 दिवस अगोदर जसं मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे मंत्रालयाकडून, की 2 दिवस अगोदर लिहून घेतलेला आहे, दिला नाही, घेतलेला आहे. क्योंकि त्यांच्यामध्ये इतकी नैतिकता नाही आहे की आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या मुद्द्यावरती. आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, खूप निर्घुणपणे हत्या झालेली आहे. जसं की छावा पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त घाणेरडी मृत्यू जे आहे, निर्घुण हत्या, जे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी पाणी मागितलं पण त्यांना पाणी दिलेला नाही, असं सगळं घाणेरडा कृत्य झालेलं आहे. आपण बोलू शकत पण नाही. आणि माझ्यासोबत पण जे चालू आहे आज 3 वर्ष अगोदरपासून सगळे महाराष्ट्र बघतात, त्याच्यासाठी आज मी आवाज उचलते. नवीन चित्र 100% दिसणार आहे, उद्या दिसणार आहे. इलेक्शन पिटिशन पण मी टाकलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये. मंत्रिपद तो जाणारच
हायकोर्टामध्ये मी गेलेली आहे. 6 ते 5-6 महिन्यामध्ये तुम्हाला आमदारपद जातात दिसतील.